नमस्कार. कधी विचार केला आहे की आज आपण ज्या जगात, ज्या समाजात राहतो, त्याची पहिली रचना, पहिली ब्लूप्रिंट कशी तयार झाली असेल? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा शहरं नव्हती, राज्य नव्हती, तेव्हा माणसाने समाजाची पहिली रूपरेखा कशी आखली असेल? चला, आपण मानवी इतिहासाच्या त्याच निर्णायक वळणावर जाऊया आणि संस्कृतीच्या या पहिल्या उगमस्थानांची कहाणी जाणून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की संस्कृती म्हणजे सिव्हिलायझेशन बनवण्यासाठी नक्की काय लागतं. जसे एखादी खास डिश बनवण्यासाठी एक रेसिपी लागते, तशीच समाजाच्या या भव्य रचनेची पण एक रेसिपी आहे का? आणि जर असेल तर तिचे मुख्य घटक, तिचे इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत? खरं तर ही काही साधीसुधी रेसिपी नव्हती. ती एक क्रांतिकारक म्हणजे रेव्होल्युशनरी पाकृती होती. या एका बदलाने मानवी इतिहासाची दिशाच कायमची बदलून टाकली. विचार करा, हजारो वर्ष विखुरलेल्या शिकारी गटांमध्ये राहण्यापासून ते एकदम हजारो लाखो लोकांच्या जटिल शहरी समाजात बदल होणं, ही एक प्रचंड मोठी झेप होती. पण ही क्रांती काही एकाच वेळी सगळीकडे झाली नाही. याची पहिली ठिणगी पडली साधारणपणे इसवी सन पूर्व 4000च्या सुमारास मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये. मग काही शतकांनी हीच लाट आपल्या भारतीय उपखंडात पोहोचली, जिथे सिंधू संस्कृतीचा उदय झाला. आणि मग हळूहळू अगदी पेरूमधील कराल सुपे ते मेक्सिकोमधील ओल्मेकपर्यंत जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी हीच प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू झाली. मग इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या काळात उदयास आलेल्या या संस्कृतींमध्ये काही समान धागा होता का? काही कॉमन फॅक्टर? हो, नक्कीच होता. आणि तेच तर या रचनेचे, या आपल्या पाकृतीचे मुख्य घटक होते. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. संस्कृती म्हणजे नेमकं काय? हा केवळ लोकांचा समूह नाहीये. हा एक अत्यंत संघटित, ऑर्गनाइज्ड समाज आहे, जिथे शहरं आहेत, कामावर आधारित वेगवेगळे सामाजिक स्तर आहेत आणि हो, नोंदी ठेवण्यासाठी लिहिण्यासारखी एखादी संवाद प्रणाली आहे. थोडक्यात सांगायचं तर ही एक अत्यंत विचारपूर्वक केलेली रचना आहे. संस्कृतीचा उदय हा काही अपघात नव्हता, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया होती, जिच्या काही पायऱ्या होत्या. याची सुरुवात होते गरजेपेक्षा जास्त अन्न उत्पादनाने. म्हणजे बघा, जेव्हा सगळ्यांनाच शेतीत राबण्याची गरज उरत नाही, तेव्हा काही लोक इतर कामांमध्ये कौशल्य मिळवू शकतात, जसं की कारागीर, पुजारी किंवा सैनिक. आणि यातूनच मग शहरं, वेगवेगळे सामाजिक स्तर आणि व्यापाराच्या नोंदी ठेवण्याची गरज निर्माण झाली. आणि या सगळ्याच्या मुळाशी तो एकच मूलभूत घटक होता: अतिरिक्त अन्न, म्हणजेच ॲग्रिकल्चरल सरप्लस. हाच बाकी सर्व बदलांचा पाया होता. ह्याच एका गोष्टीमुळे मानवाला एकत्र येऊन नवीन गोष्टी शोधायला, भव्य वास्तू बांधायला आणि समाजाची इतकी गुंतागुंतीची रचना करायला आवश्यक वेळ आणि संधी मिळाली. पण गंमत अशी आहे की प्रत्येक संस्कृतीने ही रेसिपी तंतोतंत सारखीच वापरली का? तर नाही. ज्याप्रमाणे स्वयंपाकघर बदललं की पदार्थाची चव बदलते, अगदी त्याचप्रमाणे पर्यावरणानुसार संस्कृतीचं स्वरूपही बदललं. चला तर मग आता दोन मुख्य प्रकार पाहूया: नदीखोऱ्यातली संस्कृती आणि समुद्रकिनाऱ्यावरील संस्कृती. एका बाजूला नाईल किंवा टायग्रिस युफ्रेटिस सारख्या नदीखोऱ्यांचं चित्र आहे. इथल्या सुपीक जमिनीमुळे धान्याचं प्रचंड उत्पादन घेणं शक्य होतं. पण त्याचवेळी पुरावर नियंत्रण मिळवणं आणि पाण्याचं नियोजन करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. या उलट पेरू किंवा मेक्सिकोच्या किनारी भागांमध्ये समुद्रातील संपत्ती आणि व्यापार हे जगण्याचं मुख्य साधन होतं. पण तिथलं आव्हान होतं ते म्हणजे डोंगराळ आणि किनारी भागांना एकत्र जोडून ठेवणं. ही उदाहरणं बघा ना, यातून हे अधिक स्पष्ट होतं. मेसोपोटेमिया, इजिप्त आणि आपली सिंधू संस्कृती या सगळ्या नदीखोऱ्यांच्या देणग्या आहेत. तर दुसरीकडे पेरूमधील कराल सुपे आणि मेक्सिकोमधील ओल्मेक यांनी किनारी आणि पठारी पर्यावरणाचा कल्पकतेने उपयोग करून आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. चला तर मग आता पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि बघूया की या वेगवेगळ्या पाककृतींमधून, या वेगवेगळ्या किचनमधून नेमकी कोणत्या प्रकारची राजकीय आणि सामाजिक डिश तयार झाली. कारण पर्यावरणाचा थेट परिणाम तिथल्या शासनप्रणालीवर आणि समाजाच्या रचनेवर झाला होता. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे इजिप्त आणि मेसोपोटेमिया. एकीकडे इजिप्त, जिथे नाईल नदीच्या एका पट्ट्यात वसलेल्या संस्कृतीनं एका दैवी राजाच्या नेतृत्वाखाली एक संध आणि स्थिर साम्राज्य निर्माण केलं. तर दुसरीकडे मेसोपोटेमिया, जिथे अनेक स्वतंत्र शहरं होती, जी एकमेकांशी सतत स्पर्धा आणि संघर्ष करत होती. यामुळे तिथे स्थिरता कमी होती, पण नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान मात्र वेगाने विकसित झालं. पण थांबा, प्रत्येक संस्कृती काही या दोनच मॉडेलमध्ये बसत नाही. आपली सिंधू संस्कृती हे तर एक मोठं गूढच आहे.
तिथे अत्यंत नियोजनबद्ध शहर होती, पण कोणत्या एका राजाचे किंवा साम्राज्याचे पुरावेच मिळत नाहीत. तसंच ओल्मेक संस्कृतीने लष्करी सामर्थ्याऐवजी आपल्या कलेच्या आणि धार्मिक विचारांच्या जोरावर प्रभाव निर्माण केला. जणू त्यांनी एक सांस्कृतिक जाळं विणलं होतं. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? याचा अर्थ अगदी सोपा आहे. समाज निर्माण करण्याचा कोणताही एकच योग्य मार्ग नव्हता. मानवाने वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या नैसर्गिक आव्हानांना तोंड देत स्वतःच्या गरजेनुसार समाजाची वेगवेगळी रूपरेखा तयार केली. आणि हे वाक्य या संपूर्ण कथेचा सार अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं. मार्ग वेगवेगळे असले तरी एक जटिल आणि संघटित समाज निर्माण करण्याची ही धडपड मानवी इतिहासाचा एक सामायिक आणि अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. ही आपल्या सगळ्यांची कथा आहे. या प्राचीन संस्कृतींनी समाजाची पहिली रूपरेखा तयार केली. एक असा पाया रचला ज्याच्यावर आजची संपूर्ण दुनिया उभी आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या समाजाची पुढची रूपरेखा, पुढची ब्लूप्रिंट काय असेल?